उन्हाळा चालू झाला की जेवणापेक्षा असं चुलूमुलू वेगळंच काहीतरी खाऊ वाटत असतं, तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे बरं का ही पापडी. स्टोअर जरी करून ठेवली महिनाभर तरी अजिबात मऊ पडत नाही आणि एकदम छान अशी राहते. तर काय करायचं, 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यात क्रश केलेला ओवा टाकून घ्यायचा, मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर पिठाला ना सगळं असं तेल लावून घ्यायचं आणि छान असे त्या पिठाचे मुटके बनले पाहिजेत असं हे पीठ तयार करून घ्यायचं. नंतर पाणी टाकून त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट आणि जास्त पातळी डो नाही करायचा. ज्या भांड्यात ठेवणार आहे त्या भांड्याला तेल लावायचं आणि हे पीठ अर्धा ते 1 तास असं झाकून व्यवस्थित ठेवायचं. अर्ध्या ते 1 तासानंतर ना एकदम सॉफ्ट असं हे पीठ तयार होतं. नंतर त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्या असं एक चपाती अशी लाटून घ्यायची, एकदम अशी पातळ लाटून घ्यायची आणि त्याला ना एकदम छोट्याशा झाकणाने गोल गोल अशा त्याच्या पापडी तयार करून घ्यायच्या. तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा असं पापडी लाटू शकता, पण ही पद्धत एकदम सोपी आहे. अशा पद्धतीने करायचं. तेल गरम करायला ठेवायचं. तेल जास्त कडक सुद्धा गरम नाही करायचं, मीडियमवर गरम करायचं आणि अशी पापडी टाकून घ्यायची आणि बारीक गॅसवर छान अशी खमंग भरपूर तळून घ्यायची. एकदम छान पापडी होते. नक्की तयार करून बघा आणि नक्की सांगा कशी बनली ती.